हाय गर्ल्स, एक्झरसाइज 6.2 बघा. ह्याच्या अगोदर आपण 6.1 पाहिलं, त्यामध्ये फक्त ऑर्डर आणि डिग्री एवढंच होतं. ह्याच्यामध्ये क्वेश्चन बघा, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग द आर्बिटररी कॉन्स्टंट फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करायचं बाय एलिमिनेटिंग द आर्बिटररी कॉन्स्टंट. जे आर्बिटररी कॉन्स्टंट आहे ते एलिमिनेट करत फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन, म्हणजे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यावरून. बघा इक्वेशन काय आहे, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स टू 4ax. बघा एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स टू 4ax. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स टू 4ax. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळ्यात अगोदर ह्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. 3x स्क्वेअर, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे 3x स्क्वेअर, वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे 3y स्क्वेअर. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यानंतर आपल्याला वायचा डेरिव्हेटिव्ह परत काढावा लागतो, म्हणजे dy/dx इक्वल्स टू 4ax चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4a, कारण 4x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4 आणि a काय आहे कॉन्स्टंट. 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy/dx इक्वल्स टू 4x. पुट द व्हॅल्यू ऑफ 4a इन इक्वेशन 1. आता जे दिलेले इक्वेशन तुम्हाला आहे त्याला 1 कन्सिडर करायचं अगोदर. आता आपल्याला ही 4a ची व्हॅल्यू भेटलेली आहे. 4a ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy/dx. म्हणजे ही 4a ची व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवायची, म्हणजे ॲज इट इज एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स टू 4a च्या प्लेसवर आपण काय ठेवू शकतो 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy/dx इंटू x ॲज इट इज एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल्स टू 3x स्क्वेअर. आता हे 3x स्क्वेअर आणि हे x दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे 3x क्यूब, 3y स्क्वेअर आणि x, म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे 3x इंटू वाय स्क्वेअर dy/dx. हे 3x क्यूब ॲज इट इज ठेवा. इकडचे प्लस एक्स क्यूब इकडे जाऊन काय होणार आहे मायनस एक्स क्यूब, आणि म्हणजे पूर्ण ह्यात हे एवढं पूर्ण इकडं आणून घ्या, म्हणजे हे ॲज इट इज 3x क्यूब, हे जे एक्स क्यूब आहे इकडे येऊन मायनस एक्स क्यूब होणार आहे. नंतर 3xy स्क्वेअर ॲज इट इज dy/dx त्याच्यासोबतच आहे म्हणून ॲज इट इज हे जे प्लस वाय क्यूब आहे इकडे येऊन काय होणार आहे मायनस वाय क्यूब इक्वल्स टू 0. आता ह्याच्यामध्ये 3x क्यूबमधून जर एक्स क्यूब सबस्ट्रॅक्ट केले तर राहणार आहे 2x क्यूब प्लस 3xy स्क्वेअर इंटू dy/dx मायनस वाय क्यूब इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघून घ्या, ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 1. त्याचा पुढचा क्वेश्चन आहे बघा, ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 1. इथं आहे ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 1. आता ह्याच्यामध्ये अगोदर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे ह्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर तो येणार आहे 2ax. ह्याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला तर तो येणार आहे 2by इंटू dy/dx इक्वल्स टू 1चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे. ह्याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला तर येणार आहे 2ax प्लस 2by इंटू dy/dx इक्वल्स टू 0. आता दोन्ही साईडला जर आपण 2 सपोज डिवाइड केलं तर आपल्याला कॉन्स्टंट नंबर म्हणजे a भेटतो, कॉन्स्टंट भेटणार आहे आपल्याला a. 2ax ला जर आपण 2 डिवाइड केलं तर ax प्लस 2by ला जर आपण 2 डिवाइड केलं तर by इंटू dy/dx इक्वल्स टू 0 ला जरी तुम्ही 2 डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 0च येणार आहे. डिवाइड बाय 2. समजलं इथपर्यंत. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ह्याचा परत आपल्याला काय फाइंड करायचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. अगोदर a ॲज इट इज प्लस b. आता y इंटू dy/dx इथं आपण परत का डेरिव्हेटिव्ह घेतला तर y आणि dy/dx हे दोन्ही u इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजेच y dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx जर आपण सपोज घेतला, समजून घ्या इथं व्यवस्थित, हे y इंटू dy/dx आहे, म्हणजे दोन्हींमध्ये आपल्याला u इंटू व्ही वापरायचा. अगोदर घ्या y इंटू आपण काय घेतो dy/dx ऑफ u असेल तर आपण नंतर v घेतो. इथं v काय आहे dy/dx आहे. ह्यांचं जर आपण केलं स्क्वेअर जर यांचा केला तर d2y अपॉन dx स्क्वेअर येणार आहे ह्याच्यामध्ये, म्हणजेच आपल्याला y इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लसच्या फॉर्ममध्ये हे v म्हणजेच dy/dx इंटू परत जर आपण yचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो येणार आहे dy/dx इक्वल्स टू 0. a ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल तर हे जे प्लस आहे प्लस b हे एवढं पलीकडे जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा, कारण इथे आपल्याला a ची व्हॅल्यू भेटलेली आहे. a ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला इक्वेशन 1 मध्ये, a ची व्हॅल्यू पूर्ण ही एवढी ठेवायची, मायनस b इन ब्रॅकेट y d2y अपॉन dx स्क्वेअर
प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इंटू यक्स ॲज इट इज घ्या, हे इथलचा जो यक्स आहे तो ॲज इट इज, प्लस बी वाय इंटू डी वाय ॲज इट इज इक्वल्स टू 0. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ह्या यक्सनं आणि या बीनं म्हणजे मायनस बीनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. हे यक्स जरी आपण समोर आणलं तर मायनस बी एक्स होणार आहे. मायनस बी एक्सनं जर आपण ह्याला मल्टिप्लाय केलं तर मायनस बी एक्स वाय डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, हे मायनस प्लस काय होणार आहे मायनस बी, हे बी आणि हे एक्स म्हणजे बी एक्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लस आता इथं मल्टिप्लाय करू नका कारण ब्रॅकेट फक्त इथपर्यंतच होता म्हणून हे पूर्ण मल्टिप्लाय करून घ्या इथं प्लसच्या फॉर्ममध्ये, प्लस बी वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 0. आता दोन्ही साईडला जर परत आपण बीनं डिवाइड केलं तर हा बी पुढच्या स्टेपमध्ये बघा, दोन्ही साईडला बीनं जर आपण डिवाइड केलं तर पूर्ण बी काय होणार आहेत कॅन्सल होणार आहेत, म्हणजे आपल्याला एक इक्वेशन भेटून जाते. आपल्याला जर बी आपण कॅन्सल केलं तर आपल्याला कोणतं इक्वेशन भेटणार आहे, हे एवढं इक्वेशन भेटणार आहे. ह्याच्यामध्ये आपण जी फर्स्ट टर्म असती ती कधी पण आपण निगेटिव्ह ठेवत नाही, म्हणजे या पूर्ण इक्वेशनला जर आपण मायनसनं मल्टिप्लाय केलं तर इथं मायनसचं काय होणार आहे प्लस, म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटणार आहे एक्स वाय डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर भेटणार आहे. हे मायनस असेल तर ह्याला पण काय करा प्लस बी, ऑलरेडी आपण कॅन्सल केलेलं आहे म्हणजे आपल्याला भेटणार आहे एक्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथं प्लसचं परत काय करा मायनस. ओके, त्यानंतर पुढचं बघा 9 नंबरचं, त्यानंतर पुढचं गणित बघा 3 नंबरचं, y इक्वल्स टू a इंटू कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी इंटू साइन ऑफ लॉग एक्स. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अगोदर काय फाइंड करायचा, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. dy बाय डी एक्स इक्वल्स टू, आता या दोन्हीमध्ये u इंटू व्ही घेऊ नका कारण a काय आहे कॉन्स्टंट आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा b काय आहे कॉन्स्टंट आहे. a इन ब्रॅकेट कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मायनस साइन लॉग एक्स इंटू, परत आपण काय करतो जे मेन फंक्शनच्या सोबत परत एक फंक्शन आहे त्याचा परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे परत आपल्याला लॉग एक्सचा काय घ्यावं लागणार आहे डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे ए ॲज इट इज कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस मी मायनस समोर घेते साइन ऑफ लॉग एक्स, आणि परत जर आपण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 बाय एक्स, म्हणजे अपॉनमध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल एक्स, ही स्टेप आपल्याला भेटेल. प्लस बी ॲज इट इज कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन, ह्याच्यामध्ये कॉसचा डेरिव्हेटिव्ह इथं साइन करून घ्या, सॉरी इथे साइन आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय घ्यावं लागेल डायरेक्ट कॉस. बी ॲज इट इज साइन लॉग एक्स आहे म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यावं लागेल कॉस, आणि परत लॉग एक्सचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन काय येणार आहे यक्स. आता यक्स इंटू डी वाय बाय डी एक्स हे जर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणायचं असेल तर दोन्हींचा बेस सेम आहे, दोन्हींचा बेस सेम असेल तर आपण फ्रॅक्शनचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये काय करतो एकदाच लिहितो. मग एक्स जर आपण डिवाइडमध्ये लिहिलं आणि वरचं फंक्शन ॲज इट इज जर राहिलं तर इथलचे एक्स आपण इकडं नेऊन काय करणार आहेत इंटूमध्ये करणार आहेत, म्हणजे हे जे एक्स आहे हे दोन्हींचा बेस जर आपण एकदाच घेतला तर एकच एक्स राहणार आहे, एकच एक्स आपण जर इकडे जाऊन इंटूमध्ये केले तर इथे इक्वेशन येणार आहे एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस ए साइन ऑफ लॉग एक्स प्लस बी कॉस ऑफ लॉग एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यक्स. ह्याला जर आपण डिफरन्शिएट केलं, आता ह्या दोन्ही साईडमध्ये यू इंटू व्ही आहे, ह्याला डिफरन्शिएट जरी आपण नाही केलं तर हा डेरिव्हेटिव्ह कशाचा आलेला आहे डी वाय बाय डी एक्सचा, म्हणजे अगोदर काय घ्या एक्स डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, ह्या दोन्हींचं जर आपण यू इंटू व्ही घेतलं, आता ह्याच्यामध्ये बघा एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स या दोन्हींमध्ये आपल्याला यू इंटू व्ही यूज करायचा. हे लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस तुम्हाला असेच प्रॉब्लेम येणार आहे. एक्स इंटू डी वाय बाय डी एक्सचा जर आपण परत डेरिव्हेटिव्ह काढला तर सरळ जरी तुम्ही लिहिलं डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर तरी डायरेक्ट चालतो, प्लस परत काय घेतो आपण डी वाय बाय डी एक्स म्हणजे हे ॲज इट इज, आणि परत ह्याचा काय करतो डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह जरी काढला तर तो काय येणार आहे 1 इक्वल्स टू, आता ह्या दोन्हींमधून सपोज आपण मायनस कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला ए कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स, म्हणजे ह्याच्यातून जर आपण मायनस हे केलं, मायनस जर आपण बाहेर काढलं तर आपल्याला काय भेटणार आहे ए कॉस ऑफ लॉग एक्स प्लस अगोदर मी हे घेतलं प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स, म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. मग हे इक्वेशन कोणतं आहे पूर्ण वायचं इक्वेशन आहे, म्हणजेच आपण ह्याला मायनस वाय घेऊ शकतो किंवा डायरेक्ट जरी मायनस वाय लिहिलं, ही पूर्ण वायची व्हॅल्यू आहे, इथं फक्त मायनस नाही आहे, हे इथं मायनस आहे, डायरेक्ट जरी मायनस वाय घेतलं तरी चालते. त्याच्यानंतर आता हे एक पूर्ण आपल्याला इक्वेशन भेटलं, ह्याच्यामध्ये सरळ जरी आपण हे मायनस वाय इकडे येऊन प्लस वाय घेतलं
म्हणजे एक्स d2y/dx² प्लस dy/dx हे मायनस वाय अलीकडे आणून जर आपण प्लस वाय केलं तर इक्वल्स टू मध्ये काय राहणार आहे 0. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतर बघा y² इक्वल्स टू एक्स प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब. अगोदर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणत्याही प्रकारचं इक्वेशन जरी आलं तर अगोदर फर्स्ट स्टेप काय लक्षात ठेवायची, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y² जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर 2y आणि इंटू dy बाय काय येणार आहे dx इक्वल्स टू एक्स प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब. ह्याचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 3x² घेतो. म्हणजे x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह घेतो n x टू द पॉवर n मायनस 1. म्हणजे हे अगोदर 3 घ्या म्हणजे n x टू द पॉवर n मायनस 1 म्हणजे 3 - 1 केलं तर आन्सर काय येणार आहे 2 इंटू परत जरी आपण x प्लस सीचा डेरिव्हेटिव्ह काढला तर एक्सचा येणार आहे 1 आणि सीचा काय येणार आहे 0. म्हणजे इंटू मध्ये 1 + 0 जरी केलं तर इथं 1च राहणार आहे, नाही दिलं तरी चालते. आता इथं 2 इंटू dy/dx इक्वल्स टू हे ॲज इट इज. नंतर आता हे इक्वेशन मी इकडच्या साईडनं घेतलं आणि हे इकडच्या साईडनं घेतलं. एक्स प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर जर आपण केला तर हे 3 इंटू मध्ये येतं. हे इथलची जी 3 येते हे इंटू मध्ये येते. इकडे येऊन काय होणार आहे डिवाइडमध्ये होणार आहे. म्हणजे 2/3 इंटू वाय dy/dx एक्स प्लस सी. आता दोन्ही साईडचं इथं परत आपण हे फर्स्ट एक्झरसाइजमध्ये केलं तर बघा असं इथं याचा पॉवर जर आपण 3 घेतला तर 3 इंटू 2 केलं तर इथं आन्सर काय येणार आहे 6. आणि याचा पण पॉवर आपण जर 3 घेतला तर इथं काय येणार आहे 3 येणार आहे. एक्स प्लस सी ब्रॅकेट टू द पॉवर 3 इक्वल्स टू y². म्हणजे सपोज इथं एक इक्वेशन आहे ते पॉवर 6च का घेतलं तर y² ची व्हॅल्यू आपल्याजवळ काय आहे एक्स प्लस सी ब्रॅकेटचा पॉवर 3 आहे. म्हणजे y² इक्वल्स टू आपण एक्स प्लस सी ब्रॅकेट टू द पॉवर 3 घेऊ शकतो. याचा अर्थ y टू द पॉवर 4 असेल किंवा लक्ष द्या एक मिनिट, एक्स प्लस सी ब्रॅकेटचा पॉवर जर 3 असेल तर आपण y² घेतो कारण इथं इक्वेशन आलेलं आहे. जर तुम्हाला ह्याचा पॉवर ट्वाइस करायचा असेल दुप्पट करायचा असेल तर 3 इंटू 2 केलं तर आन्सर काय येणार आहे 6. तर ह्याचा पण पॉवर काय होणार आहे ट्वाइस होणार आहे. म्हणजे y² चा सुद्धा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. y² चा सुद्धा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. म्हणजे हे इक्वेशन भेटेल फ्रॉम इक्वेशन 1. आता फर्स्ट इक्वेशनवरून जर आपण पाहिलं तर y² ब्रॅकेटचा जर आपण स्क्वेअर केला तर आपल्याला एक्स प्लस सीचा सुद्धा काय घ्यावं लागणार आहे स्क्वेअर घ्यावं लागणार आहे. बघा म्हणजे एक्स प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब इक्वल्स टू y² येणार आहे. मग जेव्हा आपण त्याला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर yचा सुद्धा काय येणार आहे स्क्वेअर येणार आहे. आता इक्वेशन 1 जर आपण पाहिलं तर ह्याचा स्क्वेअर जर आपण केला तर ह्याचा सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे स्क्वेअर करावं लागणार आहे. एवढं समजलं. आता इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे बघा y² चा स्क्वेअर आपण केला म्हणजे ह्या साईडचा आपण स्क्वेअर केला म्हणजे ह्या साईडचा सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे स्क्वेअर करावं लागणार आहे. आणि ह्याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर एक्स प्लस सीचा पॉवर तुम्हाला काय भेटणार आहे 6 भेटणार आहे. आणि त्या एक्स प्लस सी टू द पॉवर म्हणजे एक्स प्लस सी ब्रॅकेट टू द पॉवर 6ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे ही व्हॅल्यू भेटलेली आहे. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला परत आता इथं ही व्हॅल्यू ॲज इट इज लिहा अगोदर. पुढच्या स्टेपमध्ये ह्याचा काय घ्या 2y क्यूब घ्या. 2y क्यूब जर घेतला तर 8y³ येणार आहे. आणि 3चा जर तुम्ही क्यूब घेतला तर तो येणार आहे 27. आणि dy/dx ब्रॅकेटचा क्यूब काय करावं लागेल ॲज इट इज घ्यावं लागेल. पुढच्या स्टेपमध्ये परत आपण काय करू शकतो 27y टू द पॉवर 4 घेऊ शकतो. म्हणजे हे इथलचे जे 27 आहेत आता हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर y टू द पॉवर आपल्याला काय भेटणार आहे 4 इक्वल्स टू 8y³ अपॉन 27 हे dy/dx ॲज इट इज. हे जे डिवाइडमधले 27 इकडे जाऊन काय होणार आहेत इंटूमध्ये. म्हणजे 27y टू द पॉवर 4 इक्वल्स टू 8y³ इंटू dy/dxचा क्यूब ॲज इट इज घ्या. पुढच्या स्टेपमध्ये परत जे जे कॅन्सल होते ते आपण कॅन्सल करू शकतो. आता ते इथंच सांगते मी कारण ते पुढच्या पेजवर आहे. 27y टू द पॉवर काय होतं 4 होतं. हे बघा 27y टू द पॉवर 4 इक्वल्स टू 8y³ आणि dy/dx ब्रॅकेटचा काय घ्यावं लागेल इथं आपल्याला क्यूब. हे ॲज इट इज आपलं आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा y टू द पॉवर 4 आहे ना हा yचा क्यूब आहे. म्हणजे ह्याच्यातले y टू द पॉवर 3 आणि ह्याच्यातला y टू द पॉवर 3 कॅन्सल झाला. इथं फक्त काय राहते एकच y राहते. म्हणजे आपल्याला कोणतं इक्वेशन भेटेल 27y इक्वल्स टू 8 इन ब्रॅकेट dy/dx
ब्रॅकेटचा काय घ्यावं लागेल आपल्याला, क्यूब घ्यावं लागेल. त्याच्यानंतर हे ॲज इट इज ठेवा आणि हे जे प्लस आहे इकडे येऊन काय घेतो आपण, मायनस. कारण आपण काय करतो, सपोज dy/dx इकडे जर एखादा कॉन्स्टंट नंबर असेल तर आपण ह्याला काय करतो, हे +3 जर असेल तर इकडे आणून आपण काय करतो, -3 करतो, =0 घेतो. व्यवस्थित अगोदर गणित लिहून घ्या, त्याच्यानंतर व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला जास्त समजून येईल. ओके.